धर्मेंद्र वर्मा सर आघाडीसाठी सेवाग आणि त्यांच्यासोबत बुधाजी दाखल होत आहेत, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत ज्ञानेश्वर, ज्यांना पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. 4 विकेट आणि 45 धावा आय थिंक त्यानं त्याच सामन्यात बनवले होते. सामनावीर पुरस्कार त्यानं संपादित केला होता. कम्प्लीट पॅकेज टीम लांबाची वाडी क्रिकेट संघाचं पाहायचं आता कशा पद्धतीनं या सामन्यात ते फाईट बॅक देतील. मॅच इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल या दोन्ही टीमला देऊयात या सामन्यासाठी शुभेच्छा. पहिला बॉल समोर लॉफ्ट केलाय, चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. षटकारांना आघात झालेला या डावाचा शुभारंभ झालेला आहे. स्कोरबोर्डचा श्री गणेश होतोय. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जाऊन पूल केलाय, गुल केलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा बॉल आणि त्याला दाखवलंय सीमारेषेचा रस्ता. सलगचा दुसरा ब्लास्ट, षटकार. लागोपाठचे 2 षटकार, सुसाट सुटलंय धाव फलक. स्कोर सध्या आपण बघत आहोत 12-12 ऑन बोर्ड. ड्रीम स्टार्ट या सामन्यात करून देत असताना आघाडीसाठी बुधाजीला आपण बघत आहोत. फुल टॉस आता समोर लॉफ्ट केलाय, चांगला ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या फिल्डरला बीट करत असताना बॉल एक टप्पा घेत सरळ आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान होतोय. 2 षटकार पाठोपाठ येतोय तो चौकार. सुसाट सुटले धाव फलक. टोटल आहे 16. ऑन साइडला आणखीन एक पॉवर पॅक फटका. फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल होते फरार. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. माइटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. पहिल्या सत्रात पहिल्या षटकात बुधाजीने मात्र छाप सोडलेले. त्याची बेधुंद, बेफाम, बेछूट, बेधडक फलंदाजी. सडेतोड प्रत्युत्तर आता गोलंदाज ज्ञानेश्वरला त्याने दिलेलं आहे. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 22-22. फुलटॉस आणि फुलटॉस पुन्हा एकदा पाठवलाय. गॅप मध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात या महत्वपूर्ण सामन्याची सध्या बॅटिंग करत असताना आघाडीसाठी बुधाजी करत असताना 5 बॉलचा सामना त्याने केलाय. 3 षटकार 2 चौकार, वैयक्तिक 26 धाबेचं योगदान तो देतोय. तर संघिक धावफलक देखील 26-26 या आकड्यावर सध्या आपण बघत आहोत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. ऑन साइडला आणखीन एक हवाई हल्ला केलाय. चढवले आक्रमण, पाठवले बॉल सीमारेषेच्या बाहेर. यूज इट, सिक्सर.
एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 32-32. दबदबा बोलबाला सध्या चर्चा बॅटर बुदाजीची सुरू आहे. 4 षटकार 2 चौकार साकारलेले आहेत. 32 धावा पहिल्या षटकात. आक्रमण सध्या होत असताना फ्रंटलाईन गोलंदाज ज्ञानेश्वरच्या विरुद्ध तुषार गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक सुरू होते दुसरं. मिस्ट्री बॉलर आहेत. भरपूर सारे व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहेत. पाहिजे कशा पद्धतीने आता कमबॅक या निर्णायक दुसऱ्या षटकात त्याच्या वतीने केला जाईल. नॉन पॉवर प्ले ओव्हर. त्याच कारणासह पंचांनी क्षेत्ररक्षणावरची जी संचारबंदी होती ती आता हटवलेली आहे. डीप मध्ये सध्या 5 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. ऑन साइडला स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन. एक फिल्डर लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर स्वीपर कव्हरला एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये शॉट थर्ड बॅट आणि शॉट फाईन लेग विकेट किपरची सोबत देत असताना स्कोर लेग देखील इनफिल्ड मध्ये सेट झालेला आहे. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. पहिलाच बॉल प्रयोग यशस्वी होतोय. परिवर्तन काळाची गरज असं म्हटलं जातं आणि सध्या गोलंदाजांनी ते ओळखलेलं आहे. पहिल्या षटकात जितक्या वेगाने ज्ञानेश्वर बॉल टाकत गेला तितक्याच दुपटीच्या वेगाने ते बाहेर गेले. त्याच कारणासह पहिल्याच बॉलवरती प्रयोग यशस्वी. आता फ्लाइट जरूर दिली पण लाईन खराब आहे सांगतायत ऑनफिल्ड अंपायर गणेश गायकर सर. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन ऍड होताना दिसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट 33 धावा. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. चांगले कमबॅक या षटकात होत असताना पहिल्या षटकात ज्ञानेश्वरच्या विरुद्ध 32 धावा आलेल्या आहेत. पण या षटकात ठोस सुरुवात केलेली आहे टीम चॅलेंजर 11 लांबाची वाडी क्रिकेट संघाकडून तुषारनं. टाइम फटका विकेट किपर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल पडलेला आहे. एक सिंगल धाव स्ट्राईक आउट रोटेट. इन्फॉर्म बॅटर बुदाजी आता स्ट्रायकर एंडला. टीमची धावसंख्या 34-34. धावसंख्या 34-34. चांगला सेट आहे बॅटर स्ट्रायकर एंडला बुदाजी. हो बॉल हवे ते फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येतोय. लॉंग अँड बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा कडक स्ट्रोक षटकार. टीमची धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 40-40 ऑन बोर्ड. बुधाजी मात्र थांबायचं नावच घेत नाही. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेला फसवा चेंडू होता. गती थोडी कमी केली. पुन्हा एकदा व्हेरिएशन विविधता दाखवत असताना गोलंदाज तुषार डॉट बॉल त्याने टाकलाय. टीमची धावसंख्या 40-40 ऑन बोर्ड. हो यॉर्कर प्लेड ऑन. बॅटची कडा घेत असताना बॉल बरोबर ऑफस्टिकला धडक मारतोय. मोठा अडसर मोठा अडथळा मोठा व्यत्यय आता दूर केलाय तो गोलंदाज तुषारनं. फलंदाज बाद. 40ला पहिला धक्का 2 ओव्हर जंती. टीम खांडीची वाडी क्रिकेट संघाला. मॅच डिफाइटिंग इनिंग साकारत असताना बुधाजी मात्र माघारी परतलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर रवी दाखल होत आहेत ज्याने पहिल्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली होती. बॉलिंगसाठी पाहिलं तर युवराजचं जे होत आहे चला 2 षटकं 10 मिनिटं टाकलेली आहेत. अधिकचा वेळ तिसऱ्या षटकासाठी घेऊ नका. टीम लांबाची वाडी जरा घाई करा. यानंतर होणारा सामना मोवाडी आणि त्यांच्या विरुद्ध TSK टाकेची वाडी. दोन्ही टीम कॅप्टन टॉस कबज कक्षामध्ये आपली उपस्थिती अनिवार्य यावी लक्ष सुद्धा. बॉलर तयार होतो युवराज. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय.
पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर चांगल्या वेगानं टाकलाय, डॉट बॉल. सेट बॅटर बुधाजी आता बाद झालेल्या त्याच कारणासह धावफलकाची जबाबदारी आता घ्यावी लागेल सेवाग आणि त्याचबरोबर रवीला. फुलटॉस ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, क्षेत्ररक्षक मात्र त्याला चकवून फसवून त्याची दिशाभूल करून बॉल होतोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, गोल येतोय तो चौकार. टप्पा पडल्याबरोबर बॉल अधिकचा डायवर्ट झाला, त्याच कारणासह क्षेत्ररक्षकाचं जजमेंट थोडं हुकलं, अचूक अंदाज त्याला लावता आला नाही. चौकार. 4 न धावसंख्या इन डबल डिजिट डबल फिगर 44. 44 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आणखीन एक चांगला फटका इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इन ऍक्शन, अधिकचा वेळ थ्रो देण्याकरता घेतलाय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होती ती 46, 46 धावा. बॉलर तयार, राऊंड विकेट. आता अँगल बदलतोय युवराज. आजची टॉपेज आणि शॉर्ट फान लेगला विकेट आली आहे, फलंदाज बाद होतोय, सेवक माघारी परततोय, दुसरा आद्रा. बॅटिंगसाठी पाहिलं तर राहुल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. (46) 46 धावा स्कोरबोर्डवर नवीन बॅटर राहुल पोहोचलेला आहे बॅटिंग करण्याकरता. मागच्या 2 षटकात कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर चांगलं कमबॅक झालेलं आहे, चांगली वापसी केलेली आहे. डॉट बॉल. चांगला दबाव आता हळूहळू या सामन्यात गोलंदाजांनी बनवलेला आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम 32 धावा धावफलकावर पाहिल्या होत्या, मात्र आता धावफलक आटोक्यामध्ये आलेलं आहे, कंट्रोलमध्ये आलेलं आहे बॉलिंग करणाऱ्या लांबाची वाडी क्रिकेट संघाच्या. फुलटॉस, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, सुपर टायमिंग, गॅप मध्ये खेळतायत, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा देखना फटका, दर्शनीय फटका थ्रू द कव्हर्स, चौकार. या चौकारासोबत 3 षटकांच्या अंती सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावर होत असताना टीमची धावसंख्या 50, 50 ऑन बोर्ड. पहिल्या षटकात 32 धावा, मात्र मागच्या 2 षटकात 18 धावा झालेल्या आहेत. टोटल बनलेले 50. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचे षटक, बॉलर तयार होते बॉलिंग मार्कवर. सुनील हे सिरीज. चला कॅप्टन पोहोचा टॉस करता, यानंतर लगेचच टॉस होईल, लक्ष सुद्धा. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ आमने सामने असतील, मोवाडी आणि त्यांच्या विरुद्ध TSK टाकेची वाडी. संघनायक उपस्थित व्हा लगेचच. धावसंख्या 50, 2 विकेटच्या मोबदल्यात. 14 षटक मार्ग शोधे. चला वेळ का जास्त घेताय, गाय करा जरा लांबाची वाडी. 5 षटक यापूर्वी तुम्ही खेळले, वेळेचं तुमचं व्यवस्थित नियोजन होतं. आता 4 षटकांचा सामना आहे, आता देखील तुम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं राहील. बॉल तयार, सुनील. पहिला बॉल चांगलाच फिरवलाय.
पंचांचा नोचा इशारा आलाय सिरीज बिहाइंड द लाईन. आय थिंक 3 फिल्डर सेट केलेले आहेत. तेच पंच सांगतात, पटून देते सिरीज. फील्ड पोझिशनचा नो बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव, धावसंख्या 51. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. रेग्युलर क्रिकेट तुम्ही खेळता, या चुका मात्र होणं अपेक्षित नाही, आणि जर अपेक्षित असलं तरी त्या यापुढे टाळताही आल्या पाहिजेत. ऑफ टर्मच्या बाहेर चांगला फुल लेंथ होता. क्रॉस बाटेड खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धावा मात्र स्थिर 51. 51. आणखीन एक डॉट बॉल. टोटली कमबॅक, टोटली डॉमिनेशन गोलंदाज सुनीलचं. यापूर्वी 2 दिवसात 2 स्पर्धेमध्ये चॅलेंजर 11 लांबाची वाडिया संघ, शिव 11 लांबाची वाडिया संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे. गोरेगावची स्पर्धा, त्याचबरोबर साखरेची स्पर्धा त्यांनी गाजवली आहे. व्हाईट बॉल. आज सलग 3ऱ्या दिवसात ते खेळतायत. आज देखील चांगला परफॉर्मन्स पहिल्या सामन्यात त्यांचा राहिलेला आहे. पण पाहायचं आता या मॅचमध्ये एक्झॅक्टली काय घडेल. धावा बनलेले आहेत 52. 52. वन मोर डॉट. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अशा पद्धतीची बॅटिंग सध्या आपण बघत आहोत. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. पावलांचा हवा तसा वापर बॅटर कडून होत नाही, आणि सध्या त्याचाच फायदा या सामन्यात घेत असताना आपण बघत आहोत गोलंदाज सुनीलला. कालच्या दिवसापासून 7 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्ञानेश्वरने आतापर्यंत पटकावलेले आहेत. चांगला ऑलराऊंडर आहे. बॅकअप लेंथ. आता आली आहे विकेट. टॉप एज आणि फालेगला चांगला झेल संपादित होतोय. 3रा धक्का. 52 ला गमावली आहे विकेट 3री. बाद झालेत. अधिकच्या 2 धावा या षटकात आलेल्या आहेत. नोवानी वाईडच्या स्वरूपात. 4 डॉट बॉल, 1 विकेट. चांगलं षटक टाकलंय, इकॉनॉमिकल षटक टाकलंय. शेवटचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. बॅटच्या टोनला बॉल लागतो. एक सिंगल तर कंप्लीट. दुसरा धाब्याचा कॉल आहे. विकेट किपर एंडला आलाय थ्रो, आणि आता फलंदाजाला करावं लागतंय पॅकअप. चांगला आलंय बॅकअप. पहिला डाव संपतोय. धावा बनल्या गेल्या 53. 53 आणि सेकंड इनिंग मध्ये 54चं टार्गेट टीम लांबाची वाडी क्रिकेट संघासमोर. होणारा सामन्याचा टॉस होतोय. संघनायक उपस्थित व्हा दोन्ही टीमचे. TSK विपक्षात त्या ठिकाणी मोहवाडी टाकीजीवाडी नाणेफेक जिंकली मोहवाडी संघानं. डिसिजन क्षेत्ररक्षण. 54 टू विन 54चं टार्गेट आहे. दुसरा डाव सुरू होतोय. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलावाड. ऐकूयात दुसऱ्या डावात काय घडेल का बिघडेल, कुठला संघ हा सामना जिंकून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल, हे मुद्दाजी सोनाने सर यांच्या शुभवाणीतून. थँक्यू.
Thank you so much once again, Deepak Birade sir. We are moving towards the second innings of first second round match between Lambachiwadi versus Khandichiwadi. 54 runs target. 4 overs means 24 balls required 54 runs to win. 54 धावांचं लक्ष्याचं पाठलाग केलं जाईल त्या ठिकाणी टीम खांडीचीवाडी. सॉरी लांबाचीवाडी टीम. सलामीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीला सुनील नाही गोलंदाजी मार्कवर सेवाग. चला जास्त वेळ घेऊ नका. 54 needed just from 24 balls. टार्गेट चेस होते की बघूया. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. जी जी अर्थात गणेशजी गायकर. ही सेड लेट्स प्ले. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला स्लाइस करायचा होता. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे. इनिंगची स्टिल 54 जस्ट फ्रॉम 23. 23 बॉल 54 धावांची आवश्यकता आहे. टीम त्या ठिकाणी लांबाचीवाडी संघाला. ज्ञानेश्वरला साथ देईल सुनील. कट केलाय चेंडूला कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक धावत जातात. चेंडू निघून चाललाय कव्हर बाउंड्री लाईनला. काय घडेल काय बिघडेल. त्या ठिकाणी चेंडूला थांबवलं गेलंय. मात्र दरम्यान 3 धावा भरधाव वेगाने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा स्कोरबोर्डवर. यावेळी चांगला फटका सजवला मिड ऑनला. क्षेत्ररक्षक एकच मिळेल यापेक्षा अधिक मिळणार नाहीये. जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी मिड ऑनला. धावफलकावर 4. सुनीलच्या बॅटमधून आली सिंगल पहिल्या चेंडूवर. धावफलक पुढे सरकतय. 3 चेंडूंचा सामना झालाय. 4 धावा आल्यात. व्हाट अ ब्लो. The fielder will come under it. Yes, beautifully taken. पहिला गडी बाद. दे धक्का. ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हेलियन. मागच्या सामन्यामध्ये चमकला होता. मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळी मात्र निराश हताश पॅव्हेलियनच्या दिशेनं. डीजे सांगते ज्ञानेश्वरची चूक केली आहे. एलिव्हेशन मिळालं. डिस्टन्स मिळालं नाही. चेंडू फक्त हवेमध्ये उडाला. झेल टिपलाय त्या ठिकाणी. वाईट इश लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला. पहिला धक्का. धनाजी. या धनाजीला धन गोळा करावे लागतील आपल्या संघासाठी. स्टील 50 रिक्वायर्ड. 4 धावा आहेत. 50 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील त्या ठिकाणी 20. कट केलाय चेंडू येते. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाला शोधत चेंडू येते. जर्सी नंबर 66. झाली चूक. चूक होतीये मात्र रनिंग चित्त्याच्या वेगानं ही धाव पूर्ण करत असताना मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांवर दडपण निर्माण केलं. माहिती होतं ही चेंडू हातात गेलेला आहे मात्र तरी देखील एक रिस्क घेतली आहे. रिस्क बेरिंग थ्योरी है. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न केला दुसरी धाव घेण्याचा आणि 2 धावा पूर्ण करत असताना धावफलकावर 6 लॉस ऑफ 1. कनेक्शन चांगलं झालंय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा कव्हर्स मधून. 4 धावा. यावेळी अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला सीमा पार. चौकार. 4 धावा.
बॅटल मोवाडी विपक्ष TSK टाकीची वाडी. मोवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय. दुसऱ्या फेरीचा असेल तो दुसरा सामना. एकीकडे संघर्ष सुरू आहे. 10 धावा धावफलकावर. 10 लॉस ऑफ 1 आफ्टर 1. एका षटकानंतर धावफलकावर 10 धावा. एक गडी गमावले ज्ञानेश्वरच्या रूपानं. सुनील आणि धनाजी या दोन बॅटर्सवर इथून पुढे ही जबाबदारी असेल. 18 चेंडू विजयासाठी 44 धावा. गोलंदाजी मार्कवर बुधाजी, समोर सुनील. टाकीचेवाडी टीमचे सर्व खेळाडू आपण टॉस का बॉसच्या मागे त्या ठिकाणी यायचं. टीम टाकीची वाडी आपले संघनायक आपल्याला बोलवत आहेत. चला सर्वांनी या एंडला या. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. चली स्टँड की गली. कॅच पकडलाय क्षेत्ररक्षकानं मात्र मैदानाबाहेर. 6 धावा. षटकार वसूल केला पहिल्या चेंडूवर. बुधाजी आणि सुनील हा बॅटल पाहायला मिळाला. सुनीलनं जसा चेंडू आला तसा भिडकावून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलकावर 16. स्टिल 38 रिक्वायर्ड. आणखी एक येईल का? चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि वेल जस्ट कॅच. पुन्हा एक चांगला झेल टिपलाय. झेल टिपला. खेळ संपला. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. He had struck 6 on very first ball, but the next ball, Budaji come back केले. बुधाजीनं दुसऱ्या चेंडूवर झेल बाद केले. सुनील जातोय डगआउटच्या दिशेला आणि धनाजीला साथ देण्यासाठी नरेश. 54 धावांचं आव्हान. धावफलकावर 16. 38 ची गरज. चेंडू कमी होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक असतील इथून पुढे. 16 चेंडू 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 षटकं दुसऱ्या डावातली. बुधाजी पुन्हा एकदा घेऊन जातोय आपला चेंडू. नवीन बॅटर नरेश साठी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांनी स्वतः गोलंदाजांना अडवाय चेंडूवर थांबवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र एक धाव थांबवू शकले नाहीत. एक सिंगल आली नरेशला पहिल्या चेंडूवर. रात्री आपण पाहिलं असेल जसप्रीत बुमराहनं क्विंटन डिकॉकला ज्या पद्धतीनं बाद केलं, संधी निर्माण केली. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्लॉट इनटू द मिड विकेट बाउंड्री लाईन. सिक्सर. षटकार. हा चेंडू खरंच षटकार मारण्यासारखा होता का? म्हणजे ज्या पद्धतीने खेळलाय ना लाजवाब. त्या ठिकाणी धनाजी न रणधन अकाउंट मध्ये 6 धावा जोडल्यात. धावफलक जाऊन पोहोचलंय 23 धावा. 23 रन्स. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय वेगानं. 2 क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडूला थांबवलंय आणि एकच सिंगल. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. 1 धाव मिळाली. धावफलकावर परिवर्तन. 24 धावा. 30 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला थांबवतील. फेकी करतील. संधी मात्र त्या ठिकाणी सेफ गेम. नो रिस्क. सिंगल आली अंतिम चेंडूवर. 15 आल्यात या षटकात. धावफलकावर 25 आणि यावेळी जर कंपॅरिझन पाहिलं ना मित्रांनो
तर खांडीची वाडी संघाच्या 40 धावा होत्या 2 षटकात आणि 1 विकेट आणि इकडे पाहिलं तर 25 आहेत. 15 धावांचा हा जो फरक पाहायला मिळतो. 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज. कंपॅरिझन तर होतच असते, कळत नकळत कंपॅरिझन केली आम्ही. टीम खंडीची वाडी थोडी पुढे होती. धावांचा विचार केला तर विकेट तर सेम होत्या. 15 धावा पुढे होती. पाहूया इथून पुढे. 12 चेंडू 29 धावांची गरज. हे षटक अतिशय महत्वपूर्ण असेल. सारिका एंड येणार हे षटक. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवर यशवंत. स्ट्रायकर एंडला नरेश. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. संजयजी दुर्गे आपण कुठे असाल तर यायचं आहे. पण संजयजी दुर्गे पहिला चेंडू डॉट. कुठे धाव नाही, तडपण निर्माण केले त्या ठिकाणी धनाजीवर. कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल टिपलाय. प्रेशर निर्माण केला होता धनाजीवर. टिपला झेल. संपला खेळ. नरेश बॅक टू द पवेलियन. आता धना आणि जन ही जोडी मैदानावर आहे. उर्वरित 9 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज आहे. कशा धावा येतील प्रश्न पडलाय. प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. यशवंत ऑन फायर. मागचे 2 चेंडू 2 विकेट्स ऑन हॅट्रिक. संधी आहे. संधी आहे. हॅट्रिकची संधी आहे. येस गॉन. ह्या स्पर्धेमध्ये दीपक सर किती हॅट्रिक झाल्या तर मला वाटते 4था हॅट्रिक असेल. काल तर विकेट हॅट्रिक आहे. 7वी. क्या बात आहे. काल तर 4 विकेट लगातार 2 हॅट्रिक पाहिल्या. काय सिरीज राहिली आहे गोलंदाजांसाठी. एकीकडे फलंदाज देखील
गोलंदाजांसाठी देखील आणि फलंदाजांसाठी देखील तितकंच चांगलं आहे, कारण अर्धशतक पाहिलं, चांगलं धावा पाहिलं, आम्ही बॅटर्सला मॅन ऑफ द मॅच होताना पाहिलंय. याचा अर्थ ही खेळपट्टी बॅटर्स आणि बॉलर्स दोघांसाठी चांगली. चला नेक्स्ट बॅटर, चला पटकन. 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावा, म्हणजेच हे चारही चेंडू निर्धाव राहिलेत. सलग 3 बॉलवर 3 विकेट्स. बॉडी लँग्वेज थोडी डाऊन आहे, शोल्डर्स डाऊन झाले. तर टीम जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर लंबाची वाडी संघाचे माहिती आहे. दत्ता नेक्स्ट बॅटर इनसाइड द बॅटिंग ट्रॅक, स्ट्रायकर एंड. यशवंत याही चेंडूवर विकेट घ्यायचा प्रयत्न करेल, स्टंप टू स्टंप अटॅक करेल, तर त्याला माहिती आहे सामना आपल्याकडे झुकतोय. आणखी एक संधी मिळते की पाहूया जजमेंट. व्हॉट अ जजमेंट. हा तिसरा गोलंदाज आहे, सलग 4 चेंडूंवर 4 विकेट्स. यशवंत दत्ता जस्ट रिटर्न बॅक. युवराज पोलीस आहे, आमचे गांगड सांगतायत, मग काय सांगड घातली त्याने काय माहिती नाही आहे. युवराज येतील का? 5 चेंडूंवर 5, 4 आल्यात आतापर्यंत 3 वेळा. होईल का 5 चेंडू 5 विकेट? टफ विकेट आहे मित्रांनो, प्रयत्न तर मोठ्या फटक्याचा होईल. ओहो, स्विंग अँड मिस, मेडन 4 विकेट मेडन षटक. या स्पर्धेतलं पहिलं. 4 गडी बाद आणि 1 मेडन. व्हॉट बॉलिंग एफर्ट्स. मी तर म्हणतो आयोजकांना प्रश्न पडणार आहे सिरीज देताना, कारण हे गोलंदाज हवी झालेत या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 29 ची गरज. 12-29 वरून आमचा प्रवास 6-29 वर आलाय. अंतिम षटक राहुल. 5 षटकार ठोकावे लागतील. 5 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर फेकवून द्यावं लागेल. पण प्रश्न आहे कोण हा कारनामा करेल. धनाजी अजूनही मैदानावर आहे, स्ट्रायकर एंडला येईल. 5 सिक्सर्स रिक्वायर्ड. 5 षटकार गरजेचे झालेत. पहिला चेंडू तर गेला, आता तर कंपल्सरी झाले. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. नेक्स्ट बॅटल मवाडी वर्सेस TSK टाकीची वाडी. टाकीची वाडी संघाला तुम्ही क्षेत्ररक्षण करताना पाहाल, सॉरी बॅटिंग करताना पाहाल, कारण नाणेफेक जिंकली मोवाडी संघानं. 4 मिळतील मात्र फायदा नाहीये. तर या चेंडूवरच्या 4 तुम्हाला विजय देऊ शकत नाहीयेत. इट विल ओनली कर्टेल द मार्जिन ऑफ विन. विनिंग मार्जिन कमी होईल. 4 चेंडू आणि 25 धावा. 4 चेंडू मध्ये आम्हाला 24 मिळतील. नेक्स्ट बॉल. यावेळी विकेटचं पतन. काय षटक ठरतंय. मागच्या षटकामध्ये 4 विकेट्स, या षटकामध्ये 3 चेंडूंवर 4 रन आणि खऱ्या अर्थानं अंतिम 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. तुषार विकेट्स मागे विकेट्स गमावत आहे टीम लांबाची वाडी.
गोलंदाजी ट्रॅकवर राहुल. पुढचा चेंडू घेऊन येतो. चौथा चेंडू असेल. चौथ्या षटकातला डॉट. 2 चेंडू 25 धावा. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यातली. टीम खांडीची वाडी स्ट्रेट इन टू द क्वालिफायर राऊंड आफ्टर दिस 2 बॉल्स. या 2 चेंडू नंतर क्वालिफायर राऊंडला जाऊन पोहोचेल टीम खांडीची वाडी. एच अँड कॉट बिहाइंड. आणखी एक विकेटचं पतन. अंतिम चेंडू असेल आणि पंचांचा सिग्नल येतोय नो बॉल. महवाडी विपक्षात टाकीची वाडी या पुढचा सामना असेल. दुसऱ्या राऊंडचा अंतिम चेंडू असेल. फटका चांगला आहे मात्र फायदा नाही. 6 धावा अंतिम चेंडूवर आल्यात. हे षटक संपले आणि या षटकांती हा सामना संपतोय आणि टीम खांडीची वाडी हा संघ जिंकतोय. क्वालिफायर राऊंड जातोय. मॅन ऑफ द मॅच ठरतोय गोलंदाज यशवंत. 12 चेंडू 29 ची गरज असताना एक विकेट मेडन 4 विकेट मेडन एक हाताळलाय आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला यायचे आपण. मी विनंती करतोय अमोल कथोरे सर आणि संजय दुर्गे सर आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. यशवंत